लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठण येथे मुलाचा खून झाल्याची फिर्याद देणाऱ्या आईनेच मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पैठणला संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या नाल्यात धुळवडीच्या दिवशी 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता। पोलिसांनी तपास केल्यावर माता नतू वैरिनी या उक्तीप्रमाणे या प्रकरणी मैताच्या आईसह 2 सुपारीबाजांना गजाआड केले असून न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। 16 मार्च रोजी 35 वर्षीय नारळा येथील रहिवासी अमोल लक्ष्मण हजारे याचा मृतदेह आढळून आला होता। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली। मृतदेहाचे निरीक्षण केले असता गळ्यावर फाशी दिल्याचे व्रण दिसून आले। वैद्यकीय अहवालावरूनही हे स्पष्ट झाले। खून झालेल्या अमोल हजारे याची आई चंद्रकलाबाई लक्ष्मण हजारे हिने फिर्याद दाखल केली होती, परंतु तिची अस्वस्थता आणि उलटसुलट माहिती देत असल्याचे पाहून पोलिसांनी गोपनीय माहिती काढली। नारळा येथील रहिवासी किरण रोहिदास गायकवाड आणि मिटमिठा येथील रहिवासी विजय कचरू जाधव यांना अटक केली। पोलिसी खाक्या दाखवल्यावर जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती। मुलाला दारूचे व्यसन होते, त्यामुळे त्याची बायकोही माहेरी निघून गेली। तो दररोजच दारू पिऊन आपल्याशी भांडण करत असल्याने किरण गायकवाड याला 20,000 रुपयांची सुपारी दिली आणि अजयला कायमचे संपवून टाकण्याचा सौदा केला। यासाठी 18,000 रुपये ॲडव्हान्स दिले आणि राहिलेले 2,000 रुपये खून केल्यावर दिले जातील असे ठरल्याचे आरोपी आईने पोलिसांना सांगितले। दरम्यान आरोपी किरण गायकवाड याने मदतीला विजय कचरू जाधव याला सोबत घेतले। धुळवडीचे निमित्त साधले। अमोलला दारू पिण्याच्या बहाण्याने संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या मागील बाजूस नेले। दोरीच्या सहाय्याने गळफास लावून खून केला। ओळख पटू नये यासाठी मृत अमोलच्या तोंडाला चिखल लावून नाल्यात फेकून दिले। या संदर्भात पैठण पोलिसांनी तिघांना गजाआड केले असून आरोपींना न्यायालयाने 1 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूल, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.